मिथुन राशी. नमस्कार. मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 2024 या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या ग्रहांचं राशी परिवर्तन झाल्यानंतर मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत. संपूर्ण वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये राशींचं हे जे काही ग्रह ज्या वेळेला या राशींचं परिवर्तन करतात त्या वेळेला 12ही राशींवर त्यांचे वेगवेगळे परिणाम सोडत असतात. त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयाकडनं प्रति महिन्याचं हे राशी परिवर्तनाचे व्हिडिओ प्रसारित केले जातात. त्याच पद्धतीनं आपण जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी किंवा जीवनामध्ये काय निर्णय घ्यावा यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण असतात. त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आमच्या कार्यालयाकडनं प्रसारित होणारे व्हिडिओ सगळ्यात प्रथम आपण पाहू शकतात. मिथुन राशी 1 फेब्रुवारीला बुध ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करतोय. 5 फेब्रुवारीला मंगळ ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करतोय. 11 फेब्रुवारीला शुक्र ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करतोय. 13 फेब्रुवारीला सूर्य ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतोय. 19 फेब्रुवारीला बुध ग्रह परत आपला राशी परिवर्तन करतोय आणि तो कुंभ राशीमध्ये येतोय. मग ज्या वेळेला हे ग्रह राशी परिवर्तन करतील आपला परिणाम काय सोडणार आहे. प्रथम स्थानाला लग्नस्थान असं म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह म्हणजेच मिथुन राशीचा स्वामी हा भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी परदेश गमनाची संधी आहे. राहत्या जागेवरून दुसरीकडे जाऊन आपला व्यवसाय, आपली नोकरी म्हणजेच बदली होण्याचा योग, बढती होण्याचा योग, तसेच या योगाला भाग्यवान होण्याचा योग म्हटलेला आहे. संतांची सेवा होण्याचा योग, धर्मक्षेत्रामध्ये आपलं कार्य हे अविस्मरणीय असं या फेब्रुवारी महिन्यामध्ये राहील. साधू संतांची सेवा आपल्याकडनं घडेल. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हणतात, कुटुंबाचं स्थान आणि वाणीचं स्थान म्हणत असतात. आपल्याकडनं परिवाराकडे विशेष लक्ष या संपूर्ण महिन्यामध्ये दिलं जाईल. त्यांना आपण बाहेर फिरायला घेऊन जाल. त्यांच्या मनासारख्या गोष्टी केल्यामुळे परिवारामध्ये आनंदाचं वातावरण मिथुन राशीच्या लोकांच्या घरामध्ये पाहायला मिळेल. तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये आलेला आहे. मग ज्या वेळेला पराक्रम स्थानाचा स्वामी भाग्यामध्ये जातो त्यावेळेला पराक्रमाला जोड नसते. म्हणजेच तुमचं जे कार्य आहे, कर्तृत्व आहे, याचा ठसा तुम्ही समाजमनावरती उमटत असतात. नवीन व्यापार असेल, नवीन उद्योगधंदा असेल, यामध्ये एक प्रकारची मोठी भरारी मारण्याचा योग मिथुन राशीच्या लोकांचा या फेब्रुवारी महिन्यात आलेला आहे. याचबरोबर आपले बऱ्याच दिवसाचे अडकलेले कामं पूर्ण होणार आहे. बँकेमध्ये कर्ज मिळत नव्हतं ते होईल. होम लोन म्हणजे घरासाठी काही लोन टाकलं होतं त्याच्यामध्ये अनंत अडचणी येतो, त्या कागदपत्रांच्या त्या परिपूर्ण होतील. तसेच आपण कोर्ट केसमध्ये काही कागदपत्रांच्या शोधार्थात होता, ते कागदपत्र मिळत नव्हते, जुने काही पुरावे मिळत नव्हते, ते मिळण्याचा योग या फेब्रुवारी महिन्यामध्ये मिथुन राशीच्या जातकांसाठी आलेला आहे. याचं कारणही तसंच आहे मित्रांनो, की सूर्यग्रह आपल्या स्वतःच्या मुलाच्या राशीला म्हणजे कुंभ राशीला शनी महाराजांच्या बरोबर वर्षातनं आलेला आहे. म्हणजेच हा एक असा अविस्मरणीय महिना मिथुन राशीच्या लोकांना पाहायला मिळेल. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटले गेलेले आहे. या स्थानामध्ये केतू ग्रह विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध देवता सूर्यनारायणाबरोबरच बुधादित्य योगामध्ये भाग्यात पडलेला आहे. आणि विशेष म्हणजे महिन्याचे पहिले 19 दिवस तो मकर राशीमध्ये आणि त्याच्या पुढचे जे दिवस आहेत तो कुंभ राशीमध्ये असणार आहे. आणि ज्यावेळेला 19 तारखेला ते प्रवेश करतील त्यावेळेला 19 तारखेच्या नंतर म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही स्वतःची वास्तू घ्या. 19 तारखेपर्यंत नवीन व्यवहार करू नका. याचं कारण असं की डॉक्युमेंट्सली आपण कुठे फसायला नको, कागदपत्रांमध्ये कुठे अडकायला नको. तसंच तुम्हाला जर जुनं वाहन घ्यायचं आहे तर ते 19 तारखेपर्यंत घ्यायचं नाही, 19 तारखेच्या पुढे घ्यायचं. आणि नवीन घ्यायचं असेल तर मग तुम्ही कधीही ते घेऊ शकतात, संपूर्ण महिन्यामध्ये घेऊ शकतात. चांगली जमीन मिळण्याचा योग आहे, बागायती क्षेत्र मिळण्याचा योग आहे, शेती व्यवसायामध्ये अंतर्गत पीक चांगलं निघणार आहे, कुक्कुट पालनाचा व्यवसाय म्हणजे जोडधंदा तुम्ही करणार आहात,
याचबरोबर शेतीमध्ये नवनवीन असे काही प्रयोग तुम्ही करण्याच्या विचारात आहात. गोपालन करण्याचा विषय होता. चांगल्या गायी घेऊ शकतात. बऱ्याच लोकांना कुट्टी मशीन घ्यायचं आहे ते पण घेऊ शकतात. शेतीचे काही अवजारं घ्यायचे ते पण घेऊ शकतात. असा सुंदर हा महिना आहे. पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलंय. शुक्र ग्रहाची राशी तिथे तुला राशी विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा अष्टमात गेलेला आहे. संततीसाठी प्लॅनिंग केलंय, थांबून घ्या. या महिन्यामध्ये संततीसाठी कालखंड तुमच्यासाठी योग्य नाही. परंतु ज्या आमच्या आईचा किंवा आपल्या बहिणींचा जर या महिन्यामध्ये आपण जर खरोखर असा दृष्टीने विचार करत आहात की मुलाला मला शिक्षणाला पाठवायचं आहे, बऱ्याच आईंची इच्छा असते मुलाला परदेशी गमनाला जावं कारण की हे शिक्षणाचंही स्थान आहे, तर त्यांनी काय करावं, हा महिना सोडून देऊन पुढच्या महिन्यामध्ये त्या मुलाला बाहेर परदेशात पाठवायचा विचार करावा. तसेच ज्या आमच्या ताईंना किंवा आमच्या बहिणींना संततीसाठी चान्स घ्यायचा आहे, या महिन्यामध्ये आपण थांबावं, पुढच्या महिन्यामध्ये घ्यावा. परंतु ज्या प्रेग्नेंट आहेत ऑलरेडी, ज्यांना संततीचा आता चान्स त्यांनी घेतलेला आहे, मग त्यांनी अति लांबचा प्रवास टाळावा, तिखट खाणं टाळावं, मिठाचे अति पदार्थ वर्ज करावे, अति जड उचलणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या टाळाव्यात, कारण की तुम्हाला थोडासा त्रास या महिन्यामध्ये जाणवू शकतो. काळजी घ्यावी आपण. षष्ठाला रोगाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. षष्ठेशाचा स्वामी मंगळदेव आता अष्टमात गेला आणि विपरीत राजयोग झालाय. म्हणजेच काय, शत्रूंची पीडा या विपरीत राजयोगामुळे कमी झाली आहे मित्रांनो. नोकरीचा योग 100% निश्चित झालाय. का की तो राजयोगात विपरीत परिस्थिती आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये तो अनुकूल होतोय. म्हणजेच या मिथुन राशीच्या लोकांनी जर फौजमध्ये भरती होण्यासाठी ॲप्लिकेशन केलंय, यशस्वी होऊ शकतात. पोलीस होण्यासाठी ॲप्लिकेशन केलंय, त्यामध्ये पण जाऊ शकतात. स्वतःचं काही हॉटेल टाकायचं आहे, छोटं मोठं रेस्टॉरंट टाकायचं आहे, चायनीजचा गाडा टाकायचा आहे, छोटा मोठा भेळपुरीचा गाडा लावायचा आहे, त्याच पद्धतीनं पावभाजी सेंटर उघडायचं आहे, छोटंसं भोजनालय टाकायचं आहे. गुरुजी करू का? 100% करा. खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये मोठा लाभ आहे. सप्तम स्थानाला वैवाहिक स्थान म्हणतात आणि भागीदारीचं पण स्थान म्हणतात. या स्थानाचा स्वामी गुरुदेवता एकादश स्थानाला स्थित झालाय. विवाहाचे योग मिथुन राशीच्या लोकांचे जे अडलेले होते, थांबलेले होते, मनासारखा वर वधू मिळत नव्हते, येऊन जात होते आणि उत्तर येत होतं की आम्हाला आवडलेलं नाही, आणि जे आवडत नाही त्यांचे आपल्याला अनेक फोन येत होते, ती समस्या थांबते. मनासारखा जोडीदार मिळतोय, विवाह चांगल्या ठिकाणी आपला जमतोय आणि नवे आपला जो लाईफ पार्टनर आहे, जोडीदार आहे, त्याला चांगली नोकरी आहे, तो स्थिर आहे आणि तो आपल्याला मदत करेल. भागीदारीत काही व्यवसाय सुरू करायचा होता, करू शकतात या फेब्रुवारी महिन्यामध्ये. अष्टम स्थानामध्ये मंगळ शुक्र युती आलेली आहे आणि स्वामी जो आहे शनी देवता तो भाग्यामध्ये गेलेला आहे. म्हणजेच काय की आपण आपल्या विभिन्न व्यक्तीशी व्यवहार टाळावा, म्हणजे पुरुषांनी स्त्रियांशी आणि स्त्रियांनी पुरुषांशी व्यवहार टाळावा. कारण की मंगळ शुक्र हा योग थोडासा फसवा आहे, प्रेमाच्या जाळात ओढवतो, खोटी गोष्टींची तो आव आणत असतो. म्हणजे काय की मी तुमच्यासाठीच आहे, म्हणजे गोड बोलून गळा कापणे असं म्हणतात. एखाद्याला आपण वस्त्री द्यावे आणि त्याने पाय पसरावेत अशी ती गोष्ट आहे. म्हणून डोळे झाकून व्यवहार आपण जपून करावा, डोळे झाकून करू नये. भाग्यस्थानामध्ये तर शनी महाराज विराजमान आहे. आध्यात्मिकतेची शक्ती उत्तम लागलेली आहे. सूर्य महाराज तिथे आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आपले वर्षाचे अडलेले कामं ते पूर्ण करून देण्यासाठी आले आहेत. मग एखाद्याने मंदिर बांधायला काढलं होतं, एखाद्याने कंपनी सुरू केली होती, एखाद्याने व्यवसाय सुरू केला होता, सुरुवात आनंदात झाली होती, परंतु थांबून गेलं होतं, अडथळे अनेक आले होते, लोन प्रपोजल पेंडिंग पडलं होतं, माणसं मिळत नव्हते, माणसं होते तर मशिनरी मिळत नव्हत्या, मशिनरी होता तर कामाला वर्कर नव्हते तिथे. अशा अनेक अनंत अडचणींचा सामना, संकट पूर्ण करून इथे पोहोचलो आणि त्या कार्याची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात झाली आहे. दशमस्थान गुरुदेवतेची राशी आहे, तिथे राहू महाराज विराजमान झालेले आहेत आणि गुरु ग्रह हा एकादश स्थानात गेलेला असल्यामुळे पूर्वी आपण एखादी परीक्षा दिली होती, त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह येणार आहे. पूर्वी आपण एखादं काम आपण एखाद्याला सांगितलं होतं, त्यासाठी पैसे दिले होते, आज करू उद्या करू, आपण कंटाळलो होतो त्याचं ते ऐकून ते काम या महिन्यामध्ये अचानक त्या व्यक्तीचा फोन येऊन पूर्ण होईल. एखादी जागा आवडलेली होती,
एखादं दुकान आवडलेलं होतं, ते घ्यायचं होतं, पैसे होते, समोरच्याचा होकार येत नव्हता, या महिन्यात तुम्ही तयार राहा, काम तुमचं होणार आहे. एकादश स्थानाला लाभाचं स्थान म्हटलं, या स्थानाचा स्वामी मंगळ देवता अष्टमात गेलेला आहे. झालेल्या लाभाची खैरात करू नका. म्हणजे काय, लोकांनी मदत केली आहे, पैसे होते म्हणून उधळत सुटलो, मग फसलो, अटकलो आणि आता मानसिक त्रासाला सामोरे गेलो. व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलंय, स्वामी शुक्र देवता ती सुद्धा अष्टमात गेली आहे. हा पण विपरीत राजयोग झालेला आहे. म्हणजेच काय, सौंदर्य प्रसादने स्वतःच्या राहणीमानावरती, स्वतःच्या खानपानावरती, स्वतःच्या कपड्यांवरती, स्वतःच्या अत्तरवरती, स्वतःच्या दागदागिन्यांवरती, म्हणजे स्वतःसाठी खर्च करणारा हा महिना, खर्च करायला लावणारा असा हा महिना आहे. आपल्यासाठी संपूर्ण महिन्यासाठी शुभ अंक 3 आहे. आपल्यासाठी शुभ रंग हा पिवळा आहे. कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची, 18 तारीख, 19 तारीख, 26 आणि 27 आहे. अशुभ तारखा कोणत्या आहे, ज्या दिवशी आपल्याला कामाची सुरुवात करायची नाहीये, 21 तारीख आणि 22 तारीख आहे. बरेच लोक म्हणतात, गुरुजी हे ज्योतिष आमच्या बाबतीत खरं ठरतंय, काहींच्या बाबतीत होतंय, काहींच्या बाबतीत नाही. बऱ्याच लोकांच्या चांगल्या कमेंट्स आम्हालाही येतात की गुरुजी आम्हाला छान मार्गदर्शन मिळतंय, काहींना नाही मिळत. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये असा एक श्लोक सांगतात, अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्त कृतंचयत असद्युच्यते पार्थ नचतत प्रत्यनो युह. पार्था, जो कोणी श्रद्धेनं देवतेसाठी केलेला मंत्र असेल, जप असेल, हवन असेल, दान असेल, हे श्रद्धेने करतो तर त्याला फल आहे. असद्युच्यते पार्थ, अश्रद्धेनं केलेलं जर असेल पार्था, नच तत्प्रेत्य नो इह, ते फलदायी ठरू शकत नाही. म्हणून आपण जर यातील दिलेले उपाय जर श्रद्धेने करत आहात तर आपण यशस्वी आहात. आपल्यासाठी मंत्र देतोय, ओम बुम बुधाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.